मित्रांनो, आम्ही जायला निघालो होतो मस्तान नाका ते डहाणू, पण रस्त्यामध्ये जात असताना एवढी जास्त ट्रॉफिक आहे की वैताग आला. शेवटी आम्ही युटर्न मारून आता मनोरवरून पालघर स्टेशनला जाऊन ट्रेनमध्ये बसणार आहेत. आता वाघोबा खिंडीमध्ये इकडे माकडं वगैरे खूप जास्त असतात आणि थोडा पाऊस पण होतो. भिजत आम्ही कसंबसं पोहोचलो रेल्वे स्टेशन. आता आम्ही स्टेशनला आहेत आणि माझ्या मागं माझ्या गावातला मुलगा विशाल, त्याचं पण नाव विशाल आणि मी पण विशाल. जोपर्यंत आमची ट्रेन येत नाही होती तोपर्यंत आम्ही इतर जाणाऱ्या ट्रेन बघत होतो. ही तर ट्रेन खूप जास्त लांब लचक होती, तुम्ही बघू शकता. आणि थोड्याच वेळामध्ये आमची आता ट्रेन आलेली आहेत. आम्ही बसलेलो आहेत आणि ट्रेन आता हळूहळू निघालेली आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू ट्रेन चाललेली आहे. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये पोहोचलो डहाणूला. डहाणूला पोहोचल्यानंतर मी दाखवतो ह्या त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो होतो. आता त्या ट्रेनला बाय बाय करतो आणि पुढे जाऊन मी थोडा फ्रेश होतो. आता फ्रेश होऊन आपल्याला निघायचे पुढे कार्यक्रमाला. आता जवळच स्टेशनपासून कार्यक्रम असल्यामुळं आम्ही पोहोचलो. बघतो तर जिकडे तिकडे खूप जास्त गर्दी होती. फक्त गाड्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता खुला होता, बाकी जिकडे तिकडे खचाखच भरलेलं होतं. आता एवढ्या गर्दीमध्ये आपले कलाकार नेमके कुठे आहेत ते कसे काय शोधायचे. त्याच्यानंतर मी आपल्या आशिक गडगला 1-2 फोन लावले. त्याने नंतर फोन उचलला आणि मी योग्य त्या ठिकाणी पोहोचलो. इकडे बसलेले नितेश बुंदे आणि पायल वरठा बघू शकता, खूप खुश आहेत. तर जास्त काही नाही, 1 किंवा 2 मी गाणं म्हणेन. सर्व पालघरचे कलाकार इकडे डहाणूला जमलेले आहेत आणि आम्ही अरविंद दादाचे दोघेच आहेत, बाकी सर्व इकडे आहेत. पक्की भांडण करा. आणि मित्र, काही क्षणामध्ये आपण भानगडचा युट्यूबच्या माध्यमातून गाणं नाही